मी आता जो आपल्यासमोर उभा आहे गेले अनेक तुमच्याशी बोलतील, अनेक विषय सुचवतील, मराठीला पुढे कसं न्यायचं हे सांगतील. मी आता जो आपल्यासमोर उभा आहे गेली अनेक वर्ष मी मराठी या विषयावरती मी बोलत आलो. मराठी या विषयावरती अंगावर केसेस घेत आलो. मराठी या विषयामध्ये मी जेलमध्ये गेलो, आपल्याच महाराष्ट्रात. मी आता म्हैसकर मॅडमचं तेच सांगत होतो, मी अत्यंत एक कडवट मराठी आहे. आणि माझ्यावरती संस्कारच त्या प्रकारचे झाले. आजोबांचे पुस्तक रूपातनं झाले, बाळासाहेबांचे माझ्या वडिलांचे झाले, महाराष्ट्रातल्या इतक्या अनेक बुजुर्ग लोकांचे झाले. आणि महाराष्ट्र ही काय ताकद आहे